मिनी सरस प्रदर्शन 2025ला उत्साहात सुरुवात। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान मिनी सरस प्रदर्शन 2025ला मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड येथे सुरुवात झाली आहे। या प्रदर्शनीमध्ये बाजरीची खारोडी, फेज आमलेट, अमरावती येथील मांड्यावरची मडक्यावर केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी व बेसन आणि ठेचा, पापड तसेच विविध प्रकारचे लोणचे, मसाले, घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल व विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। तरी नांदेडकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा। नमस्कार। आज या प्रदर्शनीचा मिनी सरसचा दुसरा दिवस नांदेडमधला आहे, नांदेडकरांसाठीचा। ही प्रदर्शनी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे। यासाठी नांदेड जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि आमचे माननीय प्रकल्प संचालक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे प्रदर्शनीचे नांदेडकरांसाठी हे आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान याकरिता आपल्या स्वयंसहायता समूहातील राज्यभरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू, विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध असे खाद्यपदार्थ नांदेडकरांसाठी उपलब्ध व्हावेत आणि नांदेडकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा। सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची नांदेडकरांसाठी मेजवानी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। तर यासाठी नांदेडकरांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। आपल्याला या प्रदर्शनीमध्ये नागपूर, अहिल्यानगर, त्याचबरोबर लातूर, सोबतच रत्नागिरी येथील काजू असतील, नगरचा आपल्याला प्रसिद्ध पेढा आहे आणि नागपूरची संत्रा बर्फी आहे, अशा प्रकारचे विविध साहित्य आणि मांड्यावरची पोळी आहे, असे काही पदार्थ आहेत की ज्या नांदेडकरांना विशेषतः त्याची जी टेस्ट आहे ती अनुभवता येणार आहे। त्याच्यामुळे नांदेडकरही भरपूर प्रतिसाद देत आहेत। आपल्या राहिलेल्या सर्व नांदेडकरांना आमच्या उमेदच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपण एक वेळ किमान येऊन प्रदर्शनाला भेट द्यावी आणि उमेदचं जे कार्य सुरू आहे त्याच आमच्या महिलांना, ग्रामीण महिलांना आणि शहरी महिलांना प्रोत्साहन द्यावे। प्रदर्शनी 6 जानेवारी ते 10 जानेवारी या दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 10च्या दरम्यान आयोजित आहे। सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी 7 ते 10च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये एकूण 150 गट जवळपास आमचे सहभागी झालेले आहेत राज्यभरातून आणि जिल्ह्यामध्ये। उद्देश आहे ग्रामीण भागातील महिला त्यांचे स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, त्या उद्योजिका व्हाव्यात आणि त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढून ते कुटुंबाला पुढे घेऊन जाव्यात, यासाठीची ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे।